करण्यासाठी केवायसी मध्ये अनेक अडचणी येतात. ते साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. आता तुम्ही मतदान केलं आहे. आता त्यांची भेट झाली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे. तुमची केवायसी पूर्ण झाली की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासोबत तुम्हाला काय एरर येतोय केवायसी करण्यासाठी आणि केवायसी बद्दलची डेटमध्ये या ठिकाणी मुदतवाढ भेटायला पाहिजे की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल. तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा आणि तुमची केवायसी सक्सेसफुल झाली आहे की नाही तेही सांगा. तर बघा आता महिला आणि बालविकास मंत्र्यांनी खूप मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. त्यासोबत तुमचा आता 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो देखील कधीपर्यंत भेटणार त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये या ठिकाणी बदल केला जाणार आहे. महिलांसाठी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांची ही माहिती देण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधक कडवी टीका करताना दिसत आहेत. तर आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेने याबद्दलची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे. बघा म्हणजेच तुमचा हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आताच या महिन्यामध्ये भेटलेला असेल. तुमचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जमा झाले असतील तर हो म्हणून देखील सर्वांनी सांगा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा. आलेले नसतील तर नाही म्हणूनही सांगा जेणेकरून सर्वांना समजेल की कुणाकुणाचे पैसे अजून जमा व्हायचे बाकी आहेत. बघा मात्र त्याआधी लाडकी बहिणींनी केवायसी करावी लागत असल्याचं या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं आणि तसा महिला आणि बालविकास विभागाचा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये आता प्रत्येक वर्षाला या ठिकाणी केवायसी करणं गरजेचं आहे. तर गेल्या महिन्याभरापासून केवायसी करताना मोठी अडचणी येत होत्या. कधी सर्व्हर डाऊन कधी OTP न येणं अशा समस्यांमुळे महिला या ठिकाणी मेटाकुटीला आल्या होत्या. यावरून मात्र आता मंत्री अदिती तटकरे यांनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि केवायसीसाठीचा वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर बघा आता वेबसाईटमध्येच या ठिकाणी बदल जो आहे तो केला जाणार आहे असं स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण स्वतः व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलं आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची माहिती दिली. त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की केवायसी करताना या ठिकाणी भरपूर सारे एरर आणि लाडक्या बहिणींना अडथळे येत आहेत. तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की वेबसाईटमध्ये सध्या बदल केला जाणार आहे. तर त्यासोबत अजून त्यांनी पुढे महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहित असेल 21 ते 65 वर्ष वयोगटातील या ठिकाणी पात्र महिलांना दर महिन्याला ही 1500 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती केली जात आहे. तर या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी जमा झालेला होता.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. तर दिवाळीपूर्वी या ठिकाणी तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे देखील पैसे जमा झाले. आता मात्र या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा दिवाळीसाठी एकत्रित 3,000 रुपये लाभ येईल अशी देखील लाडक्या बहिणींना आशा होती. मात्र तसं झालं नाही. फक्त ऑक्टोबर महिन्याचेच नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे जे आहेत जमा झाले आणि सप्टेंबर महिन्याचे ऑक्टोबरमध्ये पैसे जमा करण्यात आले. तर या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर गेल्या महिन्याभरापासून अनेकांना या ठिकाणी अडचणी येत होत्या KYC बद्दल. यावरून स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत असल्याचं या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग तुमचा जो 17वा हप्ता जमा होणार आहे त्यासाठी देखील त्याच्यामुळे वेळ लागू शकतो. ज्या महिलेचे पती आणि वडील नाहीत अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल केले जाणार आहेत. त्या संदर्भात त्यांना ऑप्शन त्या ठिकाणी आणला जाणार आहे. तर ही प्रक्रिया जी आहे लवकर पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही असं स्वतः त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जो महत्त्वाचा एरर या ठिकाणी होता KYC करताना तो म्हणजे या ठिकाणी पती किंवा वडील या ठिकाणी हयात नसतील तर आधार क्रमांक कोणाचा टाकायचा. कारण की लाडकी बहीण योजनेची KYC करताना 2 वेळेस आधार क्रमांक टाकणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे लाडक्या बहिणींचा, त्याच्यानंतर या ठिकाणी पती किंवा वडिलांची KYC करायची आहे. जर विवाहित महिला असेल तर त्यांना पतीचा आधार क्रमांक टाकता येणार होता, किंवा डिवोर्स महिला असतील तर मग त्यांनी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा हा देखील प्रश्न होता. तर तो आता प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. तर ही महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी बातमी आहे. ज्यांना हा एरर येत होता, ज्यांना हा अडथळा होता की आधार नंबर कोणाचा टाकायचा, त्याच्याबद्दल ऑप्शन आणलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी काही सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करण्यासाठीचं ऑप्शन दिलं जाणार आहे. सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करून या ठिकाणी मग आधार क्रमांक टाकायचं ऑप्शन तुम्हाला असणार नाही. सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करून तुमची KYC जी आहे ती केली जाणार आहे. तर पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी या लाभापासून वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी सर्व प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सुलभता आणली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा जो या ठिकाणी एरर होता की आधार क्रमांक नेमका कोणाचा टाकायचा, पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांच्यासाठी सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. जसं की या ठिकाणी डिवोर्स झालेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल, किंवा या ठिकाणी हयात नसतील तर त्याचं सर्टिफिकेट असेल. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट मात्र अपलोड करावं लागणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तो ऑप्शन जे आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये अपलोड केला जाणार आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना KYC करता येणार आहे. ज्यांना हा एरर येत होता, ज्यांना हा अडथळा होता की आधार क्रमांक, सेकंड आधार क्रमांक कोणाचा टाकायचा, पतीचा टाकायचा किंवा वडिलांचा टाकायचा, त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे अजून बरेचसे प्रॉब्लेम आहेत, जसं की OTP न येणं, त्यासोबत आधार नंबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही असा देखील एरर बऱ्याच जणांना येतोय. त्याच्यावरती मात्र त्यांनी माहिती दिलेली नाही. तर आता या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणी जी आहेत या योजनेपासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तसा ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी आणला जाणार आहे. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे अजून एक महत्त्वाची त्यांनी माहिती दिलेली आहे, ती म्हणजे 18 नोव्हेंबरपर्यंतच तुम्हाला KYC करावी लागणार आहे. अजूनपर्यंत तरी मुदत वाढीबद्दल त्यांनी माहिती दिली नाही. परंतु जी पूरग्रस्तामधील या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत, सध्या पूरग्रस्त म्हणजेच या ठिकाणी पावसामुळे ज्यांना KYC करता आलेली नाही अशा लाडक्या बहिणींसाठी मात्र मुदतवाढ होऊ शकते असं देखील त्यांनी व्हिडिओमध्ये बोलताना माहिती दिलेली आहे. तर बघा, आता KYC करण्याची तुमची मुदत काय असणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी 16वा हप्ता जमा झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी ही KYC तेव्हापासून सुरू आहे. तर अंतिम तारीख तुम्हाला 18 नोव्हेंबरच या ठिकाणी असणार आहे. परंतु याच्यामधील काही फक्त लाडक्या बहिणींनाच ही KYC करण्यासाठी मुदतवाढ भेटू शकते. सरसकट मात्र अजून त्यांनी याच्याबद्दलचं कुठलीही घोषणा केलेली नाही, किंवा त्यांना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो कुठल्या तारखेला भेटेल हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. मात्र जी न्यूजमध्ये आता माहिती आलेली आहे आणि जे तुमचे रेग्युलर या ठिकाणी लाभ भेटत आहेत मागच्या 5 ते 6 महिन्यापासून, त्याच्यावरून आपण पाहणार आहोत की नोव्हेंबर महिन्याचा तुमचा
लाभ जो आहे तो कधी भेटू शकतो. बघा, निवडणुकाआधी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत ते भेटू शकतात. बघा, नोव्हेंबर महिना या ठिकाणी सुरू होऊन जवळपास 10 ते 12 दिवस झालेले आहेत. मात्र अजून देखील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा लाभ कधी भेटेल त्याबद्दलची मात्र घोषणा झालेली नाही. परंतु या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जमा होण्याची शक्यता आहे. मागच्या 5 ते 6 महिन्यापासून त्या महिन्यामध्ये लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाभ भेटताना आपण बघितलेला आहे. त्यानुसारच या ठिकाणी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील पुढच्या महिन्याच्या म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता असू शकते. तर संपूर्ण अपडेट, लेटेस्ट अपडेट आपण बघितलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.